नांदेड ते नाळेश्वर हा 25 गावांना जोडणारा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनवण्यात आल्यानं हा रस्ता दुचाकी वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनलाय। 2 वर्षापूर्वी हा 7 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवण्यात आलाय, पण रस्त्याखाली योग्य प्रमाणात भराव टाकण्यात न आल्याने आणि निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरल्याने जागोजागी रस्त्याला तडे गेले आहेत। रस्त्याच्या मधोमध भेगा पडल्या आहेत। या भेगांमध्ये दुचाकीचे टायर फसून अपघात घडत आहेत। 2 वर्षात या रस्त्यावर 5 दुचाकीस्वारांचा मृत्यू झालाय। पूर्णा परभणीला जोडणारा हा रस्ता असल्याने मोठी वर्दळ या रस्त्यावर आहे, पण निकृष्ट दर्जाचा आणि छोटा रस्ता असल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। हा रस्ता नव्याने करून देण्याच्या मागणीसाठी संतोष क्षीरसागर या ग्रामस्थाने आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या या उपोषणाला नागरिकांनी पाठिंबा दिला आहे। माझं नाव संतोष मधुकरराव क्षीरसागर आहे। मी इथला बोरगाव तेलंगचा रहिवासी आहे आणि आज जे मी उपोषण करतोय ते उपोषण हस्सापूर ते वाघी आणि वाघी ते नाळेश्वर या मुख्य सीसी रस्त्याच्या अतिशय खालच्या दर्जाच्या झालेल्या कामाबद्दल मी उपोषण करतो। काय मागणी तुमची आणि केव्हापासून बसताना केव्हापर्यंत? मी आज सकाळी 9 वाजेपासून उपोषणाला सुरुवात केली आणि माझी या 2-3 याच्यात मुख्य मागण्या आहेत। त्याच्यामध्ये पहिली मागणी अशी आहे की हस्सापूर ते वाघी आणि वाघी ते नाळेश्वर हा जो सीसी रस्ता झालेला आहे, हा सीसी रस्ता झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत या रस्त्याला प्रचंड तडे गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर या रस्त्यावरती दुचाकी वाहनांना वाहतूक करणे हे अतिशय कठीण होऊन बसलेले आहे। आणि आता अशी परिस्थिती आहे की उन्हाळ्याचे दिवस आहेत, लगनसराई आहे, त्याच्यामध्ये 2 चाकी वाहनावर जाणाऱ्या लोकांना जीव मुठीत घालून या रस्त्यावर जावं यावं लागत आहे। आणि मागच्या 2 वर्षामध्ये जर इथं अपघाताची संख्या बघितली तर अपघाताची प्रचंड संख्या वाढ झालेली आहे। मागच्या वर्षभरात जवळपास 5 ते 6 लोक या रस्त्यावरती या भेगांमुळे झालेल्या अपघातामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत। त्याच्यावर माझी शासनाकडे अशी मुख्य मागणी आहे की या रस्त्याला तांत्रिकदृष्ट्या योग्य ते काहीतरी नियोजन करून हा रस्ता दुचाकी वाहन आणि 4 चाकी वाहनाच्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने योग्य झाला पाहिजे। या रस्त्याच्या दोन्ही साईडला जी पिचिंग व्हायला पाहिजे योग्य प्रमाणे ती पिचिंग झालेली नाही। त्याच्यामुळे एक रस्ता जरी आणि रस्ता अरुंद आहे, त्याच्यामुळे एक वाहन जरी मोठं गेलं तर मोटरसायकल स्वारवाल्याला रस्त्याच्या खाली यावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याला वर जायचं म्हटलं तर अतिशय धोक्याचं प्रमाण त्याचं वाढलेलं आहे।